नमस्कार, मनीषा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे साऊथ इंडियन खोबऱ्याची ओली चटणी आणि डाळ वडे। आपण दोन्ही बघणार आहे संगतीच। तर सगळ्यात पहिला आपण चटणीला लागणारे साहित्य बघूया। हे मोहरी घेतली, फोडणीसाठी थोडीशी मोहरी आहे, अर्धा चमचा साखर आहे, एक इंच चिंच आहे, ती मी थोडीशी धुवून घेतली म्हणजे काय होतं ओली पण होती आणि चांगली मग वाटली पण जाते। अर्धा चमचा मीठ आहे, मीठ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, आणि अर्धा वाटी खोबरे, ओलं खोबरे एकदम फ्रेश खोबरे ओलं आपलं ते घेतले कट करून बारीक। कोथिंबीर घेतली, 2 हिरव्या मिरच्या आहेत, ते सुद्धा मी फक्त तोडून घेतले, 2च आहेत मिरच्या। आणि हे फोडणीसाठी आपल्याला लाल मिरच्या लागणार आहेत। आणि ही जी डाळ आहे, ही डाळ मी अशी सुकीच डाळ घेतलेली, आता सध्याला ते ह्याची नाहीये म्हणजे दुकान वगैरे चालू नाही, त्याच्यामुळे मी आपली हरभऱ्याची डाळ घेतली, ह्याने सुद्धा छान होती। नाहीतर याच्याऐवजी तुम्ही पंढरपुरी डाळ किंवा डाळो म्हणतात ते सुद्धा वापरू शकता। 3 चमचे घेतलेला आहे। आणि हिंग आणि तेल आपण ह्या वड्याच्या साहित्यामधलंच वापरणार आहे। हिंगही लागणार आहे आपल्याला चटणीसाठी। आणि ही डाळ घेतली मी वडे करण्यासाठी, तर ही डाळ जी आहे ती 5 तास भिजवलेली आहे मी। असं मी पाणी मुद्दाम त्याच्यामध्ये ठेवलंय की तुम्हाला दिसण्यासाठी की कशी भिजवली, असं पाणी भरपूर टाकून त्याच्यामध्ये 5 तास भिजवून घेतली आणि ही अशी चांगली भिजलेली। आता याच्यातनं मी 3 चमचे डाळ काढून ठेवणार आहे। आपल्याला नंतर वड्यामध्ये वाटली जाते बारीक, त्याच्यामुळे थोडीशी अख्खी दिसली पाहिजे, त्याच्यामुळे ही डाळ चांगली लागते चवीला पण, एकदम अशी खरपूस तळली जाते। 3 चमचे काढून घेणार आहे। आणि ह्या चमच्याचं माप असतं माझं सगळं म्हणजे मीठ वगैरे। त्याच्यासाठी मी हे बारीक कांदा घेतलाय, एक मिडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक कट करून घेतलाय। तेल घेतले, तेल जास्त लागणार आहे तळण्यासाठी, पण मी इथं थोडंच घेतले दाखवायला। कोथिंबीर घेतली अर्धा वाटी कट करून बारीक। मीठ घेतलं 1 चमचा, मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। आणि ही डाळ इथे 250 ग्रॅम आहे, 250 ग्रॅम आहे, आणि वाटीनं मापली तर 1.5 वाटीला थोडीशी कमी आहे। आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठामुळे काय होतं, थोडंफार वाटतं याच्यामध्ये पाणी वाटलं तुम्हाला तर याच्यामुळे चांगला एकजीव होतो। हे तांदळाचं पीठ घेतले आणि कुरकुरीत पण होतं। हळद घेतली, हळद थोडीशीच लागते, हिंग आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा लागणार आहे। आणि हे 4 हिरव्या मिरच्या घेतलेत, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। 8 लसणाच्या पाकळ्या घेतले, जास्त नाही टाकायचं लसूण। अर्धा इंच आलं घेतले कट करून, आलं लसूण जास्त नाही टाकायचं। आणि जिरे घेतलेत अर्धा चमचा, आणि कढीपत्ता घेतला 7 पानं कढीपत्त्याची असे कट करून घेतलेले आहेत थोडीशी बारकी। आणि आपण फोडणीला पण घेतलेले एक 7 पानं कढीपत्ता अख्खा घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिला आपण काय करू, चटणी तयार करून घेऊया, म्हणजे गरम गरम वडे खाता येतात। आता आपण 2 चमचे तेल घेतलेले, छोटे 2 चमचे। ही डाळ आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये लालसर अशी परतून घ्यायची, का तर ही आपण जी डाळ वगैरे म्हणतो ती भाजलेली डाळ पण म्हणतात त्याला, त्याच्यामुळे ही थोडीशी भाजली की चव छान येते। थोडंसं बारीक गॅसवरती याला चांगला आपला असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। आता गोल्डन कलर आलेला आहे आणि लगेच येतो तो, याच्यामध्येच आपण ते मिरच्या टाकूया, म्हणजे काय होईल मिरच्या थोड्या परतल्या की तिखट कमी लागेल। थोड्याशा मिरच्या परतून घ्यायच्या, गॅस बंद करूया। आणि हे काढून घ्यायचंय, आणि हेच तेल आपल्याला नंतर फोडणी देण्यासाठी थोडंसं याच्यात टाकून वापरायचं। आता हे काढून घेऊया प्लेटमध्ये। आता आपण वाटून घेऊया ती भाजलेली डाळ आणि सगळं खोबरं वगैरे। आपल्याला कढीपत्ता आणि लाल मिरची फक्त ठेवायची, बाकी सगळं टाकायचंय, मीठ पण तुमच्या आवडीप्रमाणे। ही डाळ पण याच्यामध्ये टाकायची, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं लागल तसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची मिक्सरला। आता आपण ही चटणी वाटून घेतली, आणि जास्त पातळ नाही करायची, अशा प्रकारे ठेवायची। आणि जे ह्या चटणीमध्ये डाळ किंवा हे टाकतात म्हणजे तळून अजून आपलं उडदाची डाळ टाकतात, तर ते नसलं तर ही डाळ भाजून टाकली ना की खूप छान लागते, चवीला तशीच लागते। आणि जर डाळ वापरलं तर तुम्ही उडदाची डाळ तळून टाकू शकता याच्यात। आता आपण फोडणी तयार करूया। आता आपण 3 चमचे तेल घेतलेले, त्या कढईमध्ये उरलेले टाकले मी, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। तेल तापल्यानंतरच मोहरी टाकायची, थोडासा कढीपत्ता, 5-6 पानं कढीपत्त्याची, आणि थोडं हिंग टाकायचं, हिंगामुळे खूप छान चव येते। तेल तापलेलं पाहिजे, म्हणजे थंड याच्यामध्ये नाही टाकायचं, मोहरी मग फुटायला वेळ लागतो। आणि 2 आपण घेतलेल्या लाल मिरच्या टाकलेत। आता ही फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये टाकून घ्यायची।
आता आपण या चटणीमध्ये फोडणी टाकून घेऊया। हे जे गरम गरम ह्याचा चरका असतो ना त्याच्यामुळे चटणीला खूप छान चव येते। आता ही मी अशीच ठेवणार आहे, तुम्हाला लगेच खायची असेल तर तुम्ही हलवून घ्या, पण मला आता वडे बनवायचे त्याच्यामुळे मी अशीच ठेवणार आहे। आणि मिठाचं प्रमाण सुद्धा एकदम बरोबर झालंय, नाहीतर तुम्ही हे फोडणी द्यायच्या अगोदर चेक करू शकता मीठ बरोबर आहे की नाही, तर वरून टाकलं तरी चालतंय। आता आपण वडे बनवून घेऊया। आता आपण डाळ वाटून घेऊया। तर ही डाळ मी पाण्यातून काढून अशी पूर्णाच्या चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवली होती, पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। आणि तुमच्या मिक्सरच्या भांड्यात एकदा बसलं तर एकदा वाटा किंवा 2 वेळेस वाटा, एकदाच नाही एवढी बारीक होत, एकदाच भरपूरपणे टाकायची डाळ टाकायची। आणि त्याच्यामध्ये हे कढीपत्ता आहे, हे काय करू आता आपण कोथिंबीरच्या याच्यामध्ये टाकून घेते। मी कट करून घेतलेला आहे, एक 6-7 आहेत त्याच्या पाकळ्या पानं, आणि हे आपल्याला याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायचंय। न पाणी टाकता एकदम बारीक वाटायचंय, थोडंसं राहिली कणी तरी चालते, पण न पाणी टाकताच बारीक करून घ्यायचं। आता आपल्याला सगळी डाळ घेऊया आपण वाटून अशी। आता ही डाळ आपण वाटून घेतलेले आणि मिक्सर 2-3 वेळा एका भांड्याला थांबवला मी, आणि आपण नंतर हलवून घ्यायचं। एकदाच नाही वाटली जात, असं म्हणजे मिक्स वगैरे करून एकत्र असं वाटून घ्यायची थांबून थांबून। आणि ही डाळ तीच आहे जी आपण फोडणीसाठी जी घेतली होती ना मी हरभऱ्याची डाळ, तीच आहे जी 5 तास भिजून घेतलेली आहे। तर हा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, ही डाळ पण टाकायची, आणि ही कोथिंबीर ज्याच्यामध्ये ते कढीपत्ता मी कट केलेला टाकलेला आहे, बारीक बारीक कट केलेला, चव छान लागते। कढीपत्ता टाकायचाच त्याच्यामध्ये, आणि हळद थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची। मीठ घेतले मी 1 चमचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, का तर कोणाच्या घरात थोडंसं कमी चालतं, म्हणजे जास्त नाही आवडत कोणाला, त्याच्यामुळे थोडंसं हिंग टाकायचंय त्याच्यामध्ये। हिंगामुळे काय होतं, ही डाळ जी आहे चण्याची ती चांगली पचते पोटामध्ये। आणि हे तांदळाचं पीठ आहे, 2 चमचेच घेतलेले। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन टाकू शकता, त्याच्यामुळे काय होतं, थोडं जरी त्याच्यामध्ये पाणी असेल तर आपल्याला वडे चांगले बनवता येतात। आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत पण होतं छान। आणि हे असं हलक्या हाताने मिक्स करायचं वड्याचं, जास्त असं दाबून नाही करायचं, मग त्याला पाणी जास्त सुटतं। हलक्या हाताने आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झाले, आणि मिक्स केल्यानंतर काय करायचं, आपण असं बघायचं गोळा करून, म्हणजे थोडंसं आपल्याला वाटलं की पातळ आहे तर तुम्ही अजून तांदळाचं पीठ मिक्स करू शकता याच्यामध्ये, किंवा बेसन। तुम्हाला म्हणजे आलं लक्षात की याचं थोडंसं पातळ वडा होते तर तुम्ही असं टाकू शकता, एवढं काय त्याला घाबरायची गरज नाही। आता हात धुवून घेऊया। आता आपण काय करायचं, मी हात त्यासाठीच धुतलाय की आता आपल्याला याला थोडंसं तेल लावायचं आपल्या हाताला, आणि वडे बनवून घ्यायचे। थोडेसे पातळच बनवायचे, जास्त जाड नाही बनवायचे। असं गोळा करायचा आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे एकदम प्लेन नाही आले तरी चालतात, थोडंफार असे राहिले ना त्याच्यामुळे कुरकुरीत पण छान होतात, आणि तेल पण थोडंसं त्याच्या आतमध्ये जाऊन तळतात। त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे वडे जेवढे आपण एकदा तळणार आहे तेवढेच करून घ्यायचे, आणि नंतर ना दुसरे करताना वडे काय करायचं, तळत असताना दुसरे करून घ्यायचे। तर आता मी असेच एकदा जेवढे आपल्याला तळायचे तेवढे मी बनवून घेणार आहे। आता हात मी ह्यासाठीच धुतलाय की आपल्याला थोडंसं हाताला तेल लावायचंय, असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, आणि असा गोळा घ्यायचा, असा गोल करायचा। आणि वडे काय जास्त म्हणजे जाड नाही करायचे, कुरकुरीत होत नाहीत, आणि थोडंसं असं हाताने दाबून असा पातळ करून घ्यायचा वडा। आणि एकदम शेप नाही आला साईडनं असं, तर हे जे दिसतात थोड्या थोड्या चिरात ते राहून द्यायचे, त्याच्यामुळे काय होतं, कुरकुरीत पण छान होतं, आणि तेल थोडंसं आतमध्ये जातं त्याच्यात। तर आता आपण एका कढईमध्ये तळणार आहे ना तेवढे बनवून घ्यायचे, आणि जेव्हा ते आपण तळ्यात टाकतो तेव्हा दुसरे बनवायचे, एकदा जास्त नाही बनवून ठेवायचे। आता असे वडे झाले की आपल्या लक्षात येतं हे व्यवस्थित आहेत, आणि तुम्हाला नाही वाटलं व्यवस्थित होत की लगेच त्याच्यामध्ये थोडंसं एखादा चमचा बेसन किंवा तांदळाचं पीठ अजून मिक्स करायचं, लगेच छान होतात वडे। आता आपण असेच तळून घेऊया, पहिली बॅच तळणार तेवढे वडे बनवून घेऊया। आता तेल तापायला ठेवलं होतं आपण, तेल तापलंय चांगलं कडक। आता तेल तापलेलं आहे तर वडे टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आपल्याला। आता मिडियम आहे, आपल्याला मिडियम पेक्षा पण छोटा करायचा आहे। तेल असं तापलेलं पाहिजे, म्हणजे चिटकणार नाहीत खाली, नाही तर कमी तापलेलं असल्यावर चिटकतात। मग जेवढे बसतील तेवढे आपल्याला टाकून घ्यायचे।
एवढेच फ्राय करून घेऊया आपण. गॅस मिडियम पेक्षा छोटा करायचा. आता वडी टाकून झाल्यानंतर आपल्याला मिडियम पेक्षा थोडासा छोटा करायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता एक गोल्डन कलर झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि मिडियम पेक्षा छोटा गॅस होता त्याच्यामुळं आतपर्यंत पण छान शिजून निघतात. मोठ्या गॅसवर काय होतं, आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात. आता आपण हे काढून घेऊया. आणि दुसरे पण असंच छान कलर आला पाहिजे आणि वड्याला एकदम असं मऊ नाही पाहिजे, म्हणजे थोडंसं असं साईडनी असं, म्हणजे वडा एकदम प्लेन नसला तर छान तळून निघतात. आता आपण काढून घेऊया सगळे वडे, दुसरे पण घेऊया फ्राय करून. आता आपले साऊथ इंडियन चटणी आणि डाळ वडे तयार झालेले आहेत. आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एवढे कुरकुरीत आणि छान होतात ना. ते नसल तरच तुम्ही डाळ आपलं बेसन वापरा, नाहीतर तांदळाचंच पीठ शक्यतो वापरा, कुरकुरीत एकदम. आणि काय होतं, याच्यामध्ये जे असे थोड्या थोड्या चिरा पडलेत ना, ते तशा पाहिजेलच, त्याच्यामुळे जास्त कुरकुरीत होतात वडे. तर अशा प्रकारे आपले वडे आणि चटणी तयार झालेले आहे. तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.